अजितदादा बोलत आहेत. कुठली नाही नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रत्येक महानगरपालिकेच्या परिसरातली परिस्थिती वेगवेगळी असते. त्याच्यावर सगळा जाहीरनामा एकसारखा नसतो. तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं निर्माण झालेले प्रश्न हे बघून आम्ही त्या महानगरपालिकेला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला जिल्ह्याचा दर्जा असतो आणि काहींच्यावर जबाबदारी प्रांतिकने ठरवून दिलेली आहे. त्यांनीच ते सगळं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती त्यांना आज बोलवलेलं होतं आणि त्यांचं त्या प्रकारे काम सुरू आहे का, कारण काल परवाच चिन्ह वाटप झालेलं आहे. त्याच्यावर आता खऱ्या अर्थाने उमेदवार कोण राहिलेले आहेत आणि कोणाला काय चिन्ह मिळालेले हे सगळ्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्याकरता ती मीटिंग बोलवलेली आहे. दादा, पिंपरी चिंचवडमध्ये चिन्हाचं कशा पद्धतीने वाटप आहे? पिंपरी चिंचवडमध्ये काय चिन्हाचं, आमच्याबरोबर ज्यांची युती RPIची आहे, सचिन खरात गटाची आहे, त्याच्यानंतर तुतारीची आहे आणि आमची आहे, त्यांचे चिन्ह ते वाटतात, आमचे चिन्ह आम्ही वाटतो. फक्त सचिन खरातांनी पुण्यामध्ये पण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं चिन्ह अजून त्यांना रितसर चिन्ह निवडणूक आयोगाकडनं मिळालं नसल्यावर त्यांनी विनंती केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी आमचं घड्याळाचं चिन्ह वापरले. दादा, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा मेळावा असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते. आता हा नवा दावा केल्याने परत एकदा मोठा वाद सुरू झालेला आहे. का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं वंशावळ ही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या ठिकाणी बोलत असतो. आता मी काही ऐकलेलं नाही आहे. तुम्ही एकदम मला सांगताय सागरजी की असं असं म्हटलेलं आहे. वास्तविक मला त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती नसताना मी काही बोलणं उचित नाही. पण मला एवढंच माहिती आहे की महाराजांचा जो काही वंश आहे तो कशा पद्धतीनं ते भोसले घराणं आणि बाकीचा सगळा सातारची गादी हे सगळं आपल्याला माहिती आहे. महापुरुषांच्या अशा प्रकारे जाती धर्म काढण्यासाठी कुठे म्हणजे असं विभागलं जातंय? अहो, मी ते आता तुम्ही नवीन का प्रश्न निर्माण करताय? हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? आता तुम्ही काहीतरी आमच्याकडनं वधून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा अजित पवार ह्याच्याबद्दल असं बोलले. मला नवीन कुठलेही प्रश्न वाढवायचे नाही. दादा, तुमच्या विधानावरती खरं तर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. तुम्ही विधान केलेलं होतं की माझ्यावरती ज्यांनी आरोप केले ते आता सध्या माझ्यासोबत सत्तेत बसल्यात. यावरतून सगळ्याच भाजपच्या नेत्यांनी नाराजी मी त्याच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे, आपण मीडियानी पण दाखवताना मी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स दाखवण्यात आली नाही. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि तिथं असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली. केंद्राच्या बद्दल किंवा राज्याच्या संदर्भात मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAच्या बरोबर आहे. आज NDAचे प्रमुख म्हणून स्वतः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून. राज्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र काम करतो आहे. परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका असतात, मी काल तर एका ठिकाणी बोलत असताना उदाहरण पण दिलं. 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये काम करत असताना केंद्रात राज्यात आम्ही एकत्र काम करत होतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र कधी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो आणि तिथल्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले स्थानिक जे कोणी कारभारी आहेत, स्थानिक ज्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे, तिथल्या कारभारावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे बोलतात की अजितदादांना घेऊन ये असं माझं मत होतं. जर जाहीर ते असं का बोलतात? तो त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल प्रत्येकाला आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल यत्किंचितही काही वाईट वाटत नाही. त्याच्यामुळे आपण पण त्याच्यामध्ये फार त्याला फोडणी देण्याचं काम करू नये. खूप मनसे त्याच्यावर कोर्टात गेलेले आहे. बिनविरोध संदर्भात कोर्टात गेलेले आहेत काही. बरोबर आहे, मोठ्या प्रमाणावर ह्यावेळेस बिनविरोध निवडणुका झाल्या. कदाचित जे उमेदवार ज्यांना बिनविरोध केलेलं आहे आणि इतरांनी सगळ्यांनी तिथली उमेदवारी मागं घेतली
याचा अर्थ इतर सर्व उमेदवारांना तिथं उभा असणारा उमेदवार जास्त त्या प्रभागात किंवा त्या वॉर्डात योग्य आणि लायक वाटले असावेत म्हणून बाकीच्यांनी फॉर्म दादा, पण काढलेले. याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण सुद्धा मला झालेली माहिती आहे. असे आरोप होतात. असे आरोप व्हिडिओ होतात. पण समोर आलेले आहेत की पोलीस शिवसेना आणि थेट भाजपचे उमेदवाराच्या सगळ्यात घरी जास्त जाऊन त्या उमेदवार उमेदवाराला हे घेऊन विरोधात आले. आहे. राष्ट्रवादीचे आरोप होत असेल तर आरोपाला काही अर्थ नसतो, त्याला पुरावे पाहिजेत. असे तर रोज कुणी कुणावर आरोप करत असतात, त्या आरोपात काही तथ्य नसतं. भाजपचे सर्वात जास्त झालेले आहेत बिनविरोध. ठीक आहे ना, भाजपने त्यांची- सामदाम दंडभेदाचा वापर केलाय. अजिबात केलेला नसावा असं माझं मत आहे. दादा, मुंबईमध्ये मराठी माणूस, मराठी महापौर असा दावा वारंवार ठाकरे करतायत. तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे मुंबईच्या बाबतीत? त्या संदर्भामध्ये आमची एवढीच भूमिका आहे, आम्ही जे काही उमेदवार निवडणुकीला उभे केलेले आहेत त्या उमेदवारांना मुंबईकरांनी निवडून द्यावं. आम्ही मुंबईचा कारभार चांगला करण्याचा मनापासून प्रयत्न करू. दादा, बीजेपी नाराज है आपके बयानों के बाद कि भाजप म्हणते हिंदू असेल, तुमच्या पक्षाचा महापौर कोणत्या याचा असेल? ज्या मुंबई शहराला अतिशय चांगल्या प्रकारे सर्व जाती धर्माचा मुंबई शहर हा मिनी भारत म्हणून ह्या शहराकडे बघितलं जातं. अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक इथं गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे राहतात. मुंबईच्या एकंदरीत वाटचालीमध्ये किंवा देशाची आर्थिक राजधानी करण्याच्या करता अनेकांचं योगदान आहे. त्याच्यामध्ये मूळ मुंबईकर पण आहे, इतर पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेला नागरिक पण आहे आणि देशाच्याही वेगवेगळ्या भागातनं आलेले वेगवेगळे नागरिक आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जे संविधान, आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपली जी घटना आहे त्या घटनेने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण वाटचाल केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकांना तो अधिकार दिलेला आहे. लोक सुज्ञ आहेत, लोक त्याच्याबद्दलचा विचार करतात. आजपर्यंत पण मुंबईचा महापौर बनवत असताना लोकांना जे योग्य वाटतं ते आजपर्यंत इथल्या जनतेने केलेलं आहे, इथल्या मतदारांनी केलेलं आहे, इथल्या नागरिकांनी केलेलं आहे. कारण नसताना निवडणुकीच्या काळामध्ये काही नवीन भूमिका मांडली जाते, तो मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. पण त्याच्यातून वेगळे काही प्रश्न निर्माण करून काही जण सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. असाही अनुभव आजपर्यंत आलेला आहे. त्याचं एकच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबईच्या ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे असं एक स्टेटमेंट केलं जातं. वास्तविक आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे जे काही लोक काम करत आहेत त्या सर्वांनी सांगितलं आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणीही मायका लाल हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं असलं तरी काही जण जाणीवपूर्वक असा काहीतरी मुद्दा तिथं काढतात आणि काहींचा आपल्याला सहानुभूती मिळवता येते का नाही हा प्रयत्न करतात. तुमच्या पक्षाचा महापौर विरोधक असणारे भाजप. तुमचं म्हणणं आहे का आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये लक्ष घातलं नाही, तिथे विकास नाही केला? मी असं म्हटलेलंच नाही. असा प्रचाराचा मुद्दा काय असणार आहे? मी प्रचाराचा मुद्दा काल माझी बाणेरला सभा झाली. सागर, आपण ती सभेचं तुमच्याकडं काही क्लिप आलेले असतील तर बघा. त्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील मी माझी भूमिका मांडली आणि पुढं पण मी माझी भूमिका लोकल तिथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किंवा त्या कॉर्पोरेशन, कारण पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन 1992 ते 2017 इथपर्यंत माझ्या नेतृत्वाखाली चाललेली होती. त्यावेळेस मी काय विकास केला आणि आता 17च्या नंतर आजपर्यंत काय झालं ह्याची मी तुलना केली आणि ती तुलना करण्याचा मला अधिकार आहे. दादा, पण या दोन्ही महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मग भाजपने या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भ्रष्टाचार केलाय की नाही केलाय? मला त्या संदर्भामध्ये जे बोलायचं आहे ते माझी सभा असेल त्यावेळेस आपण ऐकायला या. आपल्या मीडियाच्या लोकांना पाठवा, तिथं मी माझं मत स्पष्ट करेन. दादा, बिन विरोध कई सारे उम्मीदवार इस बार चुनकर आ गए हैं जिसको लेकर